स्वागत आहे आपले भाजीपाटा रेसिपी वनितामध्ये। आज पित्त न होणारी, आंबट न होणारी अशी झटपट अशी फक्त 5 मिनिटांमध्ये होणारी टोमॅटोची भाजी पाहणार आहे। त्यासाठी मी 4 टोमॅटो घेतलेले आहे धुवून, आणि भाजी आंबट न होण्यासाठी आपण त्यातले बिया काढून घेणार आहे टोमॅटो मधल्या। सर्व टोमॅटो मधले बिया काढून घ्यायचे आहे। आता आपण ते कट करून घेणार आहे। बिया काढल्याने टोमॅटोची भाजी आंबट देखील होत नाही आणि पित्त देखील होत नाही। आता मी येथे स्टेनलेसचा वापर केलेला आहे, त्याने झटपट अशी अगदी 1 मिनिटामध्ये टोमॅटो कट करून झालेला आहे। त्यामुळे 5 मिनिटांमध्ये टोमॅटोची चटणी तयार होते। सर्व मी कट करून घेतलेले आहे। आता टोमॅटो आधी धुवून घेतले होते, त्यामुळे आता धुण्याची गरज नाही आहे, आणि बी पण काढलेला आहे आपण त्यातलं। आता गॅसवरती कढई ठेवू, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे, आणि इथं लसूण थोडासा ठेचलेला होता मी 5-6 पाकळ्या। लसूण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। आणि आता टोमॅटो घालून घ्यायचे आहे आपण। गॅस मीडियमवर ठेवायचा। टोमॅटो घातल्यानंतर परतून घ्यायचे। त्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहे। हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, आपल्या चवीनुसार घाला लाल तिखट। मीठ घालायचं, परतून घ्यायचं आहे परत मीठ घातल्यानंतर। आणि आता कूट घालून घ्यायचं आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे। दोन चमचे इतका कूट घालायचा। कूट हा जास्त बारीक नसावा, जाडसर असा पाहिजे आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परत परतून घ्यायचं थोडंसं। अगदी थोडीशी साखर घालायची आहे। साखरेने काय होतं, पित्त पण होत नाही आणि आंबट गोड अशी चव लागते। त्यानंतर थोडं 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 1 मिनिटानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी भाताबरोबर तर अगदी खूप छान लागते, चपाती सोबत पण छानच लागते। भाताबरोबर एकदा नक्की खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।